कंसा. कुशाल त्यांनी देऊन टाकलंच बाळ तुला माहिती आहे का कोणता मुलगा आठवा होऊ शकतो. म्हणजे कसं काय एक गुलाबाचं फुल हातात घेतलं आणि विचारलं सांग याच्यातली पहिली पाकळी कोणती आणि शेवटची कोणती. प्रश्नच पडला कंसाच्या समोर. कंस म्हणला कोणती पहिली कोणती शेवटची होऊ शकते. म्हणे मग देवकीला झालेल्या मुलांपैकी कोणताही पहिला कोणताही शेवटचा होऊ शकतो. कोणताही आठवा होऊ शकतो सांगता येत नाही. म्हणजे कसं काय हिला जर 8च मुलं झाली मोजून आणि खालून मोजायला सुरुवात केली तर पहिला कितवा होईल 8वा. तुला कितवा मारणार आहे 8वा. पहिला पण मारू शकतो. त्याला जर 9 मुलं झाली खालून मोजायला सुरुवात केली दुसरा कितवा होईल. चालू द्या कुठपर्यंत चालेल हे असं कोणताही आठवा होऊ शकतो. मग मात्र कंस घाबरला आणि नारदांचं म्हणणं आहे पुण्य सारावय आले देवर्षी वधी बाळक असे ठेवू नको. हे बघा एखाद्या माणसाला जर त्याच्या कृत्याची त्यांनी जर फेड होणार असेल तर त्याचा घडा भरावा लागेल. बिगर घडा भरता या सगळ्या गोष्टी होत नसतात. पण पापाचा सुद्धा घडा भरावा लागतो. मग कंसाच्या हातानं पाप वाढवायचं होतं त्याचं पुण्य कमी करायचं होतं म्हणून ते लेकरं त्यांनी मारले. त्याच्या मागे बऱ्याचशा कथा आहेत. त्या पोटकथा आहेत भागवतात आलेल्या नाही. आम्ही आपल्या गोळा करून करून तुमच्या समोर सांगतो की हे सांगणे गरजेचं आहे. महाराज कोणत्या वेगळ्या ग्रंथांमध्ये आहेत त्याचे पुरावे कुठे गर्गसंहितेत आहेत कुठे कशात आहेत हे सांगणे त्यांनी गरजेचं असतं. पण वेळेची मर्यादा पाहून तेवढा विवेक पण सांगणाऱ्या माणसाजवळ असला पाहिजे. आता 9ला 4-5 मिनिटं कमी आहे. चला पुढे. मग तो कंस रागावला परत फिरला. त्याला देवकीच्या हातातून बाळाला हिसकावून घर 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 आकाशात फिरवलं. धाडकन जमिनीवर आपण मारून टाकलं. दादा दादा म्हणत होती व्याकुळ होतो. त्याचे पाय धरत होते मारू नकोस रे दादा. तरी पण त्यांनी कंस ऐकण्यासारखा नव्हता मारून टाकला. देवकीच्या समोर व्याकुळ झाली. कंस निघून गेला. त्या मरण पावलेल्या बाळाचे ते हात पाय त्यांनी तुटून पडलेले काळजाला लावू लागले. हृदयाला माझं बाळ बाळा मला प्रेम पाहणा आला तर कोणाला पासून असं म्हणून आकांत दूर लागली आई आहे. असं एकदा नाही 6 वेळेला झालं. आणि मग त्यांनी महाराज 7व्यांदा देवकी गर्भवती झाली. 7वा गर्भ आला. हा 7वा गर्भ मात्र योगमायेने पळवला. वसुदेवाचीच असणारी एक पत्नी रोहिणी जी त्यांनी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळात राहण्याकरिता गेली होती. तिच्या गर्भात नेऊन स्थापन केला महाराज हा 7वा गर्भ. तिच्या उदरात नेऊन स्थापन केला. लोक म्हणतात तुम्ही बावळट आहात हे कसं इकडून तिकडे कसं काय गर्भ नेता येईल. आता विज्ञानाने सिद्ध नाही केलं का टेस्ट ट्यूब बेबी ट्यूब मध्ये बेबी तयार करायचं मग ते गर्भाशयात नेऊन सोडायचं असं विज्ञानानं होऊ शकतं. मग दैवी तपश्चर्येच्या काही विशेष असणाऱ्या सामर्थ्याने का होऊ शकत नाही. आता ज्याला मान्य होईल त्याला होईल नाही होईल त्याला आम्ही काय करावं महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केलं. रोहिणीला पुत्र होणार आहे. गर्भवती झाली रोहिणी. सगळे विचार करायला लागले हिचा पती बंदी खाण्यात आहे. गर्भवती झाली कशी नक्की कुठेतरी चुकली असेल. त्याला माहिती आहे मी निष्कलंक आहे. त्याने यमुनेच्या काठावर त्यांनी चिता रचली आणि ती पेटवली. त्याच्यात उडी मारण्यात इतक्यात पाऊस आला आणि आकाशवाणीने त्यांनी सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे. हा गर्भ वसुदेवाचाच आहे. सगळ्यांना आनंद झाला. आणि मग त्यांनी तिचा सांभाळ केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला तिला पुत्र झाला. त्याचं नाव आहे बलराम. बलभद्राचं प्राकट्य झालं. त्याने डोळे उघडलेच नाही. ही कथा आपण उद्या विस्तारण आहे. मग अनेक ब्राह्मणांना ज्योतिषांना बोलावलं. त्याचं जन्मपत्रिका पाहिली आणि पाहिल्यावर कळाला हा सामान्य नाही. डोळे उघडीत नाही. हा तर शेष नारायण आहे. याला देवाला पाहायची सवय लागली नाही आणि देवाच्या आधी आलेला आहे म्हणून डोळे उघडीत नाही. तो म्हणतो देव आल्यावरच डोळे उघडले. त्याचं मर्म सांगितलं. आणि मग त्यांनी हा देव आहे हे कळालं आणि हा शेष नारायण हे कळालं. मग शेष नारायण भगवंताचं आसन आहे. जे अर्थी आसन आलं त्या अर्थी आसनावर बसणारा सुद्धा इथंच येणार आहे. हे जास्त महत्वाचं. गोकुळवासी लोकांना कळालं. मग सगळ्यांनी मिळून त्यांनी तपश्चर्या करायची ठरवली. सगळ्यांनी आवार वृद्धाने निर्जला एकादशीचं व्रत केलं की देवानं आपल्या गोकुळात या. सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला. देवाची वाट सर्वजण त्यांनी पाहतात. तिकडे कंसाला आनंद झाला. 7वा गर्भ गळून गेला म्हणून. तो म्हणला माझ्या भीतीने गर्भ गळून जायला लागला. पण त्याला काय माहिती त्याचा काळ जन्माला येणार आहे म्हणून. आणि आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. परमात्मा सामान्य नाही. तो दिव्य आहे. त्याचे कर्म दिव्य आहेत. त्याचं स्वरूप दिव्य आहे. तो चैतन्याचा विग्रह आहे. म्हणून त्यांनी देवकी गर्भवती झाली. सर्वांना ती गर्भवती वाटते. तिचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिशे द्यायचा सूर्य कंसाचे हृदय जळत असते. तिच्या प्रसूतीची वेळ आता जवळ येणार आहे. तिचं तेज पाहूनच त्यांनी कंस घाबरलेला आहे. देवदेवता कारागृहात गर्भस्तुती करण्याकरिता
सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंच योनिं निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. सत्य स्वरूप असणारा तो परमात्मा आणि सगुण साकार होऊन भक्तांचा सांभाळ करण्याकरिता येतोय. घेऊन या चक्रगदा आची धंदा करीत हा भक्तांकरिता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. तो स्वतःच म्हणतो तो त्याच्याकरिता येतोय. देवतांना हे कळालं म्हणून देवतांनी गर्भस्तुती केली आणि आता परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ जवळ आली. देव येणार आहे. सर्वांना आनंद झाला. आता सर्व गुणोपेत कारक काल परमशोभना. काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, वायूला आनंद झाला, जलदेवतेला आनंद झाला, वृक्षांना आनंद झाला, पक्ष्यांना आनंद झाला, प्राण्यांना आनंद झाला, सर्वांना आनंद झाला. सर्वांना चाहूल लागली देव येणार आहे. आनंद विभोर आहे सर्व. आणि भगवंताच्या प्राकट्याची ती वेळ आता समोर आली आहे. श्रावण महिना आला. दशरथे मारिला तोच होता मास असं आपण म्हणतो ना. तसं तर गोकुळ वृंदावनात तिकडे उत्तर प्रदेशात आणि आपल्यात कालगणना करण्यात फरक आहे. 15 दिवस ते भाद्रपद महिना म्हणतात आणि आपण श्रावण महिना म्हणतो. पण आता आपण संतांना पाहून परमार्थ करतो ना. मग हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. दशरथे मारिला तोच होता मास. दशरथाला मारलं होतं ना श्रावणाला. त्याच्याच नावाचा महिना होता श्रावण महिना. म्हणून आपण श्रावणच म्हणायचं ना. आपल्याला श्रावण महिनाच म्हणतो. या श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्ष आला. या वद्य पक्षामध्ये अष्टमी आली. त्या अष्टमीला त्यांनी रोहिणी नक्षत्र आले. चंद्रवळ अतिशय चांगला आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. आणि अशा स्थितीमध्ये रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये भगवंताला प्रगट व्हायचं. वसुदेव आणि देवकी भगवंताचं चिंतन करतायत. अखंड त्यांनी भगवत चिंतनामध्ये विभोर आहेत. जणू त्यांची समाधी लागली आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी महाराज कारागृहामध्ये बरोबर 12 वाजता, आता बरोबर 9 वाजले नाही का. आणून आपण मुद्द्यावर बऱ्याच लोकांना असं वाटत असतं मनात अजून विदुरातच अडकलाय. हा कृष्ण जन्मापर्यंत जाईल कधी. पण बाबा पहिलवानासारखा असला पाहिजे. तो कधी पडायचाच नाही. असं नाही. आम्ही लहानपणी ते खेळायचो पहिलवान. असं ते घ्यायचं कसं टाकलं की जसं मांजर वरून टाकलं तरी पंजावरच पडलं. ते कधीच उताना पडायचं. तसं त्यांनी बुवाने विचारपूर्वक त्यांनी मनात आधीच ठरवायचं की कोणत्या मुद्द्याला कुठे जायचं. त्यामुळे भारतीय रेल्वे सारखं असं कालची रेल्वे आज असं. बरोबर रात्रीचे 12 वाजलेले. देवदेवता त्यांनी भगवंताची वाट पाहतात. कारागृहामध्ये लख असणारा प्रकाश पडलेला आहे. आपण सर्वजण जन्माला येतो पण आपण हरामासाचे डोळे आहोत. भगवान असा नाही. तो चैतन्य स्वरूप आहे. दिव्य प्रकाश रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. लख प्रकाश कारागृहात पडलेला आहे. वसुदेव देवकी त्या प्रकाशाला त्यांनी पाहत आहेत. आनंद विभोर झालेले आहेत. पाहता पाहता त्या प्रकाशाला आकृती धारण केलेली आहे. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी शंख चक्र गदा पद्महस्तात धारण करून पितांबर धारण केलेली, मोर मुकुट धारण केलेली मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर कारागृहामध्ये प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जगाचा उद्धार करण्याकरिता, पृथ्वीच्या पापाचा भार करणे हलका करण्याकरिता प्रत्यक्ष कारागृहामध्ये प्रगट झालेला आहे. वसुदेव देवकीनं भगवंताला पाहिलेला आहे आणि आकाशातून देव देवता भगवंताच्या नामाचा घोष करत आहे. कृष्ण भगवान भगवान प्रगट झालेले आहेत. चतुर्भुज रूपात 8 वर्षाची मूर्ती घेऊन आली आहे. तुम्ही फुलं आणलेले आहेत ना वाटायला सर्वांना. ऐका काल सुटना सांग सर्वांना वाटायचं का फुलं का सर्वांना वाटायचं. मग मागच्या बाजूला तुम्ही फुलं वाटत वाटत आता पुढे आलं पाहिजे. पुढून जर मागे वाटत जाल तर सगळे लोक त्या फुलं वाटणाऱ्याकडेच पाहतात. आमचं कोणी ऐकणारच आहे. फक्त ते आता भगवान गोकुळात जाऊन पोहोचतील आणि गोकुळात त्यांनी पोहोचल्यानंतर गोकुळवासी लोकांना कळेल. आता मी घाईघाईने तिथपर्यंत जाणार आहे. तुमचे फुलं वाटून होईपर्यंत मी ते सांगणार आहे. आणि भगवान त्यांनी गोकुळात जाऊन पोहोचले आणि सगळ्या लोकांना कळालं. नंद घर आनंद भयो या मुद्द्यावर आपण आलो की सर्वांनी फुलं टाकायची. भगवान प्रगट झालेले. वसुदेव देवकीनं भगवंताला पाहिलेलं आहे.
तेव्हा तुम्ही फुलं वाटायला सुरुवात करा लगेच. देवाला पाहून फार आनंद झाला. देवा, सगळं जग तुझ्या प्राप्तीकरिता अट्टहास करतं, साधना करतं, तपश्चर्या करतं. आम्ही काय तपश्चर्या केली नाही, साधना केली नाही, तू आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालास. का आलास सांग, प्रश्न विचारला. मग देवानं कारण सांगितलं. तपश्चर्याशिवाय येतच नसतो. का तुम्ही तपश्चर्या केली नाही मी आलो असं होत नाही. तुम्ही तपश्चर्या केली म्हणूनच आलो. आताची नाही, मागच्या जन्मातली तपश्चर्या. तुम्ही कृष्ण आणि सुखपा होता. 1000 वर्षाचं तप केलं, मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे सांगा. पण देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. पण मी तथास्तु 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 3दा म्हटलो. मग मला 3 वेळा यावं लागलं. तुम्ही कृष्ण सुखपा होता त्यावेळेला मी कृष्णगर्भ रूपाने तुमच्या घरी आलो. तेच तुम्ही कश्यप आणि आदित्य झालात, मी तुमच्या घरी वामनाच्या रूपाने प्रगट झालो. आता तेच तुम्ही वसुदेव आणि देवकी आहात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपाने त्यांनी आलेलो आहे. आपली फक्त येण्याचीच बोली होती, थांबण्याची बोली नव्हती. मग मला आता जायचंय, गेलं पाहिजे. मला गोकुळात आम्ही जायचंय. गंगाच्या घराला माझं नाही गोकुळ. म्हणजे देवा तुला गोकुळाला जायचं गोष्ट खरी आहे, पण एवढा मोठा तू आहेस, कुलपर लागलेले आहेत, आम्ही बंधनात आहोत, कसं काय तुला घेऊन जायचं. देवानं सांगितलं चिंता करू नका, मी सगळी तरतूद केलेली आहे. मनुष्य रक्षपाल ते मी मोहिले सकळ, सारे रक्षपाल मोहून टाकलेले आहेत. सगळ्यांना त्यांनी झोप लागली होती. कुलपत अग्नी महाराज गळून गेले होते, दरवाजे उघडले होते. चतुर्भुज असणारा परमात्मा डोळ्यासमोर दिसत होता. भगवंतानं बालरूप धारण केलं. देवकीनं भगवंतानं पाहिलं, फार समाधान वाटलं. हृदयाला लावलं, त्याला स्तनपान करू लागली. पण दुसऱ्या क्षणाला कळालं कंस आला. मग काय करायचं. मग सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जमी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. त्याला नेऊन गेला गोकुळाला. वसुदेवानं भगवंताला उचललं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधन गळून गेली. म्हणे आता जाण्याकरिता निघाले. टोपली समोर आली. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं आणि वसुदेवजी महाराज त्यांनी आता गोकुळाच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. तुम्ही बघून घ्या ते येऊन राहिले तिथे. या रात्रीची वेळ आहे, धो पाऊस पडतो. भगवान त्याकडे आता भिजून आहेत म्हणून शेष नानावरतून फल धरलेला आहे. यमुना नदीला पूर आलेला आहे. वसुदेवानं त्यांनी पुरामध्ये प्रवेश केला. माझं बाळ वाचलं पाहिजे, पुराचा विचार केला, उद्याच्यावर आपण जास्त लक्ष देणार. भगवान त्यांनी जाऊ लागले पुढे. उचंबळून वाहते यमुना. या यमुनेला आलेला पूर त्यांनी असा शांत होणार नाही की माझ्या चरणांच्या स्पर्शाची अपेक्षा करते, हे देवानं ओळखलं. आणि पाय कोपऱ्यातून बाहेर काढून चरणस्पर्श यमुनेला केल्याबरोबर यमुना दुभांग गेली. तिनं रस्ता दिला. वसुदेवजी महाराज त्याकडे गोकुळामध्ये जाऊन पोहोचले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. सर्वजण वाट पाहत होते ना, सगळ्यांची तपश्चर्या फळाला आली होती. वसुदेवानं आपला पुत्र त्याने यशोदा राणीच्या समोर ठेवला. ती कन्या आपल्या बरोबर घेतली, डोक्यावर पाठी घेऊन पुन्हा निघाले. त्या मायेच्या प्रभावानं, ती मायाच आहे, तिच्या प्रभावानं यमुनेनं परत रस्ता दिला. कारागृहात आले. मायेनं आकांत केला. कंसाला बातमी कळाली. कंस धावतच आला. कंसानं पाहिलं, अरे पुत्र होणार होतं, इतर कन्या झालेली आहे. तुम्हाला काही असो, 8वी संतती आहे, मारली पाहिजे. तिला हातात घेऊन आकाशात त्यांनी गरगर फिरून आपटून मारणार इतक्यात हातातून निसटली. आकाश मार्गात जाऊन उभी राहिली आणि कंसाला सांगते, किम माया हातो मंदहा, मूर्खा मला काय मारतोस. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझ्या आधी उपजला माझ्या आधी. तिने त्याला सांगितलं आणि कंस भयभीत झाला. इकडे कंस भयभीत झाला, गोष्ट खरी आहे. तिकडे परमात्म्याच्या प्राकट्याची गोष्ट पहाटच्या वेळेला सुनंदेला कळाली. नंदराजाची बहीण आहे सुनंदा. ही त्यांनी यशोदा राणीची सेवा करण्याकरिता आली होती. भल्या पहाटे तिला जाग झाली. तिनं येऊन पाहिलं, वहिनी बाळांत होण्याची वेळ जवळ आलेली आहे. खिडकीतून डोकावून पाहते तर नीलमण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया यशोदा राणीच्या समोर तिला दिसला. धावतच सुनंदा आतमध्ये आली. वहिनी वहिनी जाग्या व्हा. यशोदेचं बाळांपण झालं होतं. झोपेत कुठे बाळांपण होतं का महाराज. पण माया प्रगट झाली होती. माया किमकिम न करोती, अघटित घटना पटे अशी माया. म्हणून यशोदा राणी जागी झाली, बाळाला पाहू लागली. फार आनंद झाला.
सुनंदा आता धावतच निघाली नंदराजाला सांगण्याकरिता, भैया भैया तुम्हाला मुलगा झालेला आहे. नंदराजाला आनंद झाला. नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली आणि भल्या सकाळी ही सुनंदा नावाची गवळण सगळ्या गावात फिरू लागली. गवळण सांगली गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर झाला आणि कन्हैयाला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. देवाला पाळण्यात घातलेला आहे. देवदेवता त्यांनी हा सोहळा पाहण्याकरिता आले. याला नंदोत्सव म्हणतात, याला जन्मोत्सव म्हणतात. जगाचा मालक जगनियंता त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. देवाला पाळण्यात घातलेला आहे आणि सर्वजण आता त्यांनी आपण भगवंताच्या नावाचा घोष आधी करणार आहोत आणि मग संकीर्तन करणार आहोत. फुलं सर्वांना मिळाली का? गोपाल कृष्ण असं म्हणा, नाहीतर पुंडलिक म्हणून मग गोपाल कृष्ण म्हणा. सगळ्या गावाला आनंद झालेला आहे आणि गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. सर्वजण आनंद विभोर होऊन भगवंताचं स्वागत करत आहेत. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल की जय, कन्हैया लाल की जय, कन्हैया लाल की
तर नारदजी आले होते. नारदाने कंसाला येताना पाहिलं. काय रे कंसा, कुठे गेला होतास? म्हणे देवकीला मुलगा झाला हे कळालं, त्याला मारायला गेलो होतो. आणि मारलंच तर मग? नाही मारलं. का नाही मारलं? देऊन टाकलं देवकीच्या हातात परत. का नाही मारलं ते सांग. म्हणे अहो, तो पहिलाच मुलगा आहे, माझ्याकडे पाहून हसत होता, अजून काय मला मामा मामा म्हणत होता, मी त्याला का मारू? मला मारणार आठवाय म्हणून मी देऊन टाकलं. नारदजी म्हणले काय भोळा आहे कंसा, कुशाल त्यांनी देऊन टाकलंच बाळ, तुला माहिती आहे का कोणता मुलगा आठवा होऊ शकतो? म्हणजे कसं काय? एक गुलाबाचं फुल हातात घेतलं आणि विचारलं सांग याच्यातली पहिली पाकळी कोणती आणि शेवटची कोणती? प्रश्नच पडला कंसाच्या समोर. कंस म्हणला कोणती पहिली कोणती शेवटची होऊ शकते? म्हणे मग देवकीला झालेल्या मुलांपैकी कोणताही पहिला कोणताही शेवटचा होऊ शकतो, कोणताही आठवा होऊ शकतो सांगता येत नाही. म्हणजे कसं काय? हिला जर 8च मुलं झाली मोजून आणि खालून मोजायला सुरुवात केली तर पहिला कितवा होईल? 8वा. तुला कितवा मारणार आहे? 8वा. पहिला पण मारू शकतो. त्याला जर 9 मुलं झाली आणि खालून मोजायला सुरुवात केली, दुसरा कितवा होईल? चालू द्या, कुठपर्यंत चालेल यास, कोणताही 8वा होऊ शकतो. मग मात्र कंस घाबरला आणि नारदांचं म्हणणं आहे पुण्य सारावय आले देवर्षी, वधी बाळकाशी ठेवू नको. हे बघा, एखाद्या माणसाला जर त्याच्या कृत्याची त्यांनी जर फेड होणार असेल तर त्याचा घडा भरावा लागेल. बिगर घडा भरता या सगळ्या गोष्टी होत नसतात. पण पापाचा सुद्धा घडा भरावा लागतो. मग कंसाच्या हातानं पाप वाढवायचं होतं, त्याचं पुण्य कमी करायचं होतं, म्हणून हे लेकर त्यांनी मारले. त्याच्या मागे बऱ्याचशा कथा आहेत. त्या पोट कथा आहेत, भागवतात आलेल्या नाही. आम्ही आपल्या गोळा करून तुमच्या समोर सांगतो की हे सांगणे गरजेचं आहे ना. कोणत्या वेगळ्या ग्रंथांमध्ये आहेत त्याचे पुरावे, कुठे गर्गसंहितेत आहेत, कुठे कशात आहेत, हे सांगणे त्यांनी गरजेचं असतं. पण वेळेची मर्यादा पाहून तेवढा विवेक पण सांगणाऱ्या माणसाजवळ असला पाहिजे. आता 9ला 4-5 मिनिटं कमी आहे. चला पुढे. मग तो कंस रागावला, परत फिरला. त्यानं देवकीच्या हातातून बाळाला हिसकावून घर 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 आकाशात फिरवलं. धाडकन जमिनीवर आपण मारून टाकलं. दादा दादा म्हणत होती, व्याकुळ होत होती, त्याचे पाय धरत होते, मारू नकोस रे दादा. तरी पण त्याने कंस ऐकण्यासारखा नव्हता, मारून टाकलं. देवकीच्या समोर व्याकुळ झाली, कंस निघून गेला. त्या मरण पावलेल्या बाळाचे ते हात पाय त्यांनी तुटून पडलेले काळजाला लावू लागले, हृदयाला माझं बाळ बाळा मला प्रेम पाहणं आला तर कोणाला पासू, असं म्हणून आकांत करू लागली. आई आहे असं एकदा नाही 6 वेळेला झालं. आणि मग त्यांनी महाराज 7व्यांदा देवकी गर्भवती झाली. 7वा गर्भ आला. हा 7वा गर्भ मात्र योगमायेने पळवला. वसुदेवाचीच असणारी एक पत्नी रोहिणी, जी त्यांनी नंदराजाच्या आश्रयाला गोकुळात राहण्याकरिता गेली होती, तिच्या गर्भात नेऊन स्थापन केला महाराज हा 7वा गर्भ. तिच्या उदरात नेऊन स्थापन केला. लोक म्हणतात तुम्ही बावळट आहात, हे कसं इकडून तिकडे कसं काय गर्भ नेता येईल? आता विज्ञानानं सिद्ध नाही केलं का टेस्ट ट्यूब देते, ट्यूब मध्ये बेबी तयार करायचं मग ते गर्भाशयात नेऊन सोडायचं, असं विज्ञानानं होऊ शकतं. मग दैवी तपश्चर्येच्या काही विशेष असणाऱ्या सामर्थ्यानं का होऊ शकत नाही? आता ज्याला मान्य होईल त्याला होईल, नाही होईल त्याला आम्ही काय करावं, महत्वाचा मुद्दा. म्हणून रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केलं. रोहिणीला पुत्र होणार आहे. गर्भवती झाली रोहिणी. सगळे विचार करायला लागले, हिचा पती बंदी खाण्यात गर्भवती झाली कशी, नक्की कुठेतरी चुकली असेल. तिला माहिती मी निष्कलंक आहे. तिने यमुनेच्या काठावर त्यांनी चिता रचली आणि ती पेटवली, त्याच्यात उडी मारण्यात त्यात पाऊस आला आणि आकाशवाणीने त्यांनी सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे, हा गर्भ वसुदेवाचाच आहे. सगळ्यांना आनंद झाला आणि मग त्यांनी तिचा सांभाळ केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला तिला पुत्र झाला, त्याचं नाव आहे बलराम. बलभद्राचं प्राकट्य झालं, त्याने डोळे उघडलेच नाही. ही कथा आपण उद्या विस्तारण आहे. मग अनेक ब्राह्मणांना ज्योतिषांना बोलावलं, त्याचं जन्मपत्रिका पाहिली आणि पाहिल्यावर कळाला हा सामान्य नाही, डोळे उघडीत नाही, हा तर शेष नारायण आहे. याला देवाला पाहायची सवय लागली आहे आणि देवाच्या आधी आलेला आहे म्हणून डोळे उघडीत नाही. तो म्हणतो देव आल्यावरच डोळे उघडे. त्याचं मर्म सांगितलं आणि मग त्यांनी हा देव आहे हे कळालं आणि हा शेष नारायण हे कळालं. मग शेष नारायण भगवंताचं आसन आहे. जे अर्थी आसन आलं त्या अर्थी आसनावर बसणारा सुद्धा इथंच येणार आहे, हे जास्त महत्वाचं. गोकुळवासी लोकांना कळालं. मग सगळ्यांनी मिळून त्यांनी तपश्चर्या करायची ठरवली. सगळ्यांनी आभार वृद्धाने निर्जला एकादशीचं व्रत केलं की देवानं आपल्या गोकुळात या. सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला. देवाची वाट सर्वजण त्यांनी पाहतात. तिकडे कंसाला आनंद झाला, 7वा गर्भ गळून गेला म्हणून. तो म्हणला माझ्या भीतीने गर्भ गळून जायला लागला. तर त्याला काय माहिती त्याचा काळ जन्माला येणार आहे म्हणून. आणि आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. परमात्मा सामान्य नाही.
त्यात तो दिव्य आहे, त्याचे कर्म दिव्य आहेत, त्याचं स्वरूप दिव्य आहे, तो चैतन्याचा विग्रह आहे. म्हणून त्याने देवकी गर्भवती झाली, सर्वांना ती गर्भवती वाटते, तिचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिशे द्यायचा सूर्य, कंसाचे हृदय जळत असते. तिच्या प्रसूतीची वेळ आता जवळ येणार आहे. तिचं तेज पाहूनच त्यांनी कंस घाबरलेला आहे. देवदेवता कारागृहात गर्भस्तुती करण्याकरिता सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंच योनिं निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमूर्त सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. सत्य स्वरूप असणारा तो परमात्मा आणि सगुण साकार होऊन भक्तांचा सांभाळ करण्याकरिता येतोय. घेऊन या चक्रगदा आचुदांना करीतो. हा भक्तांकरिता परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. तो स्वतःच म्हणतो तो त्याच्याकरिता येतोय. देवतांना हे कळालं, मग देवतांनी गर्भस्तुती केली आणि आता परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ जवळ आली. देव येणार आहे. सर्वांना आनंद झाला. आता सर्व गुणोपेत कारक काल परमशोभना. काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, वायूला आनंद झाला, जलदेवतेला आनंद झाला, वृक्षांना आनंद झाला, पक्ष्यांना आनंद झाला, प्राण्यांना आनंद झाला, सर्वांना आनंद झाला. सर्वांना चाहूल लागली देव येणार आहे. आनंद विभोर आहे सर्व. आणि भगवंताच्या प्राकट्याची ती वेळ आता समोर आली. श्रावण महिना आला. दशरथे मारिला तोच होता मास, असं आपण म्हणतो ना. तसं तर गोकुळ वृंदावनात तिकडे उत्तर प्रदेशात आणि आपल्यात कालगणना करण्यात फरक आहे. 15 दिवस ते भाद्रपद महिना म्हणतात आणि आपण श्रावण महिना म्हणतो. पण आता आपण संतांना पाहून परमार्थ करतो ना. मग हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. दशरथे मारिला तोच होता मास. दशरथाने मारलो होतो ना श्रावणाला, त्याच्याच नावाचा महिना होता श्रावण महिना. म्हणून आपण श्रावणच म्हणायचं ना. आपल्याकडे श्रावण महिनाच म्हणतात. या श्रावण महिन्यामध्ये वद्य पक्ष आला. या वद्य पक्षामध्ये अष्टमी आली. त्या अष्टमीला त्यांनी रोहिणी नक्षत्र आले. चंद्रबळ अतिशय चांगलं आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. आणि अशा स्थितीमध्ये रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये भगवंताला प्रगट व्हायचं. वसुदेव आणि देवकी भगवंताचं चिंतन करत आहेत. अखंड त्यांनी भगवत ह्या चिंतनामध्ये विभोर आहेत. जणू त्यांची समाधी लागली. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी महाराज कारागृहामध्ये बरोबर 12 वाजता, आता बरोबर 9 वाजले नाही का, आणून आपण मुद्द्यावर बऱ्याच लोकांना असं वाटत असतं मनात अजून विदुरातच अडकलाय. हा कृष्ण जन्मापर्यंत जाईल कधी. पण बाबा पहिलवानासारखा असला पाहिजे. तो कधी पडायचाच नाही. असं नाही. आम्ही लहानपणी ते खेळायचे पहिलवान. असं ते घ्यायचं कसं टाकलं की जसं मांजर वरून टाकलं तरी पंजावरच पडलं. ते कधीच उताने पडायचं. तसं त्यांनी बुवाने विचारपूर्वक त्यांनी मनात आधीच ठरवायचं की कोणत्या मुद्द्याला कुठे जायचं. त्यामुळे भारतीय रेल्वे सारखे नसतं. कालची रेल्वे आज या टायमाला असं. बरोबर रात्रीचे 12 वाजलेले आहेत. देवदेवता त्यांनी भगवंताची वाट पाहतात. कारागृहामध्ये लख्ख असणारा प्रकाश पडलेला आहे. आपण सर्वजण जन्माला येतो पण आपण हराम असाचे डोळे आहोत. भगवान असा नाही, तो चैतन्य स्वरूप आहे. दिव्य प्रकाश रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. लख्ख प्रकाश कारागृहात पडलेला आहे. वसुदेव देवकी त्या प्रकाशाला त्यांनी पाहत आहेत. आनंद विभोर झालेले आहेत. पाहता पाहता त्या प्रकाशाला आकृती धारण केलेली आहे. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी शंख चक्र गदा पद्महस्तात धारण करून पितांबर धारण केलेली, मोर मुकुट धारण केलेली मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर कारागृहामध्ये प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जगाचा उद्धार करण्याकरिता, पृथ्वीच्या पापाचा भार कमी हलका करण्याकरिता प्रत्यक्ष कारागृहामध्ये प्रगट झालेला आहे. वसुदेव देवकीने भगवंताला पाहिलेला आहे आणि आकाशातून देव देवता भगवंताच्या नामाचा घोष करत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान प्रगट झालेले आहेत. चतुर्भुज 8 वर्षाची मूर्ती घेऊन आलेली आहे. तुम्ही फुलं आणलेली आहेत ना वाटायला सर्वांना. ऐका, काल सुकना सांग सर्वांना वाटायची ते फुलं का सर्वांना वाटायची. मग मागच्या बाजूला तुम्ही फुलं वाटत वाटत आता पुढे आलं पाहिजे. पुढून जर मागे वाटत जाल तर सगळे लोक त्या फुलं वाटणाऱ्याकडेच पाहतात. आमचं कोणी ऐकणारच नाही. फक्त ते आता भगवान गोकुळात जाऊन पोहोचतील
आणि गोकुळात त्यांनी पोहोचल्यानंतर गोकुळवासी लोकांना कळेल. आता मी घाईघाईने तिथपर्यंत जाणार आहे, तुमचे फुलं वाटून होईपर्यंत मी ते सांगणार आहे. आणि भगवान त्यांनी गोकुळात जाऊन पोहोचले आणि सगळ्या लोकांना कळालं नंद घर आनंद भयो या मुद्द्यावर आपण लोक सर्वांनी फुलं टाकायची. भगवान प्रगट झालेले वसुदेव देवकीनं भगवंताला पाहिले नाही तेव्हा तुम्ही फुलं वाटायला सुरुवात करा लगेच. देवाला पाहून फार आनंद झाला. देवा सगळं जग तुझ्या प्राप्तीकरिता अट्टहास करतं, साधना करतं, तपश्चर्या करतं. आम्ही काही तपश्चर्या केली नाही, साधना केली नाही, तू आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालास. का आलास सांग, प्रश्न विचारला. मग देवाला कारण सांगितलं. तपश्चर्याशिवाय येतच नसतो. तुम्ही तपश्चर्या केली नाही मी आलो असं होत नाही. तुम्ही तपश्चर्या केली म्हणूनच आलो. आताची नाही, मागच्या जन्मातली तपश्चर्या. तुम्ही कृष्ण आणि सुतपा होता. 1000 वर्षाचं तप केलं, मी प्रसन्न झालो. विचारलं काय पाहिजे सांग. म्हणजे देवा तुझ्यासारखा मुलगा व्हावा. पण मी तथास्तु 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 3दा म्हटलो. मग मला 3 वेळा यावं लागलं. तुम्ही कृष्ण सुतपा होता त्यावेळेला मी कृष्णगर रूपानं तुमच्या घरी आलो. तेच तुम्ही कश्यप आणि आदित्य झालात, मी तुमच्या घरी वामनाच्या रूपानं प्रगट झालो. आता तेच तुम्ही वसुदेव आणि देवकी आहात, मी तुमच्या घरी कृष्ण रूपानं त्यांनी आलेलो आहे. आपली फक्त येण्याचीच बोली होती, थांबण्याची बोली नव्हती. मग मला आता जायचंय, गेलं पाहिजे. मला गोकुळात आम्ही जायचंय. नंदाच्या घराला माझं नाही गोकुळा. म्हणजे देवा तुला गोकुळाला जायचं गोष्ट खरी आहे, पण एवढा मोठा तू आहेस, कुलप लागलेले आहेत, आम्ही बंधनात आहोत, कसं काय तुला घेऊन जायचं. देवानं सांगितलं चिंता करू नका, मी सगळी तरतूद केलेली आहे. मनुष्य रक्षपाल केम्या मोहिले सकळ, सारे रक्षपाल मोहून टाकलेले आहेत. सगळ्यांना त्यांनी झोप लागली होती. कुलपत अग्नी महाराज गळून गेले होते, दरवाजे उघडले होते. चतुर्भुज असणारा परमात्मा डोळ्यासमोर दिसत होता. भगवंतानं बालरूप धारण केलं. देवकीनं भगवंताला पाहिलं, फार समाधान वाटलं. हृदयाला लावलं, त्याला स्तनपान करू लागली. पण दुसऱ्या क्षणाला कळालं कंस आला. मग काय करायचं. मग सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जमी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील, त्याला नेऊन घाला गोकुळाला. वसुदेवानं भगवंताला उचलला कमळापती, पायीची बंधनं गळून गेली. म्हणे आता जाण्याकरिता निघाले. टोपलीच समोर आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं आणि वसुदेवजी महाराज त्यांनी आता गोकुळाच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. तुम्ही बघून घ्या ते येऊन राहिले तिथे. या रात्रीची वेळ आहे, धोधो पाऊस पडतो आहे. भगवान त्यांनी आता विजयनाथ म्हणून शेष नारायणावरतून फल धरलेला आहे. यमुना नदीला पूर आलेला आहे. वसुदेवानं त्यांनी पुरामध्ये प्रवेश केला. माझं बाळ वाचलं पाहिजे, पुराचा विचार केला हृदयाच्यावर आपण जास्त लक्ष देणार. भगवान त्यांनी जाऊ लागले पुढे. उचंबळून वाहते यमुना. या यमुनेला आलेला पूर त्यांनी असा शांत होणार नाही की माझ्या चरणांच्या स्पर्शाची अपेक्षा करते हे देवानं ओळखलं आणि पाय टोपलीतून बाहेर काढून चरणस्पर्श यमुनेला केल्याबरोबर यमुना दुभांग गेली. तिनं रस्ता दिला. वसुदेवजी महाराज त्याकडे गोकुळामध्ये जाऊन पोहोचले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. सर्वजण वाट पाहत होते ना, सगळ्यांची तपश्चर्या फळाला आली होती. वसुदेवानं आपला पुत्र त्याने यशोदा राणीच्या समोर ठेवला. ती कन्या आपल्या बरोबर घेतली, डोक्यावर पाठी घेऊन पुन्हा निघाले. त्या मायेच्या प्रभावानं, ती मायाच आहे, तिच्या प्रभावाने यमुनेनं परत रस्ता दिला. कारागृहात आले. मायेनं आकांत केला. कंसाला बातमी कळाली. कंस धावतच आला. कंसानं पाहिलं, अरे पुत्र होणार होता, तर कन्या झालेली आहे. तुम्हाला काही असं 8वी संतती आहे, मारली पाहिजे. तिला हातात घेऊन आकाशात त्यांनी गरगर फिरून आपण मारणार इतक्यात हातातून निसटली. आकाश मार्गात जाऊन उभी राहिली आणि कंसाला सांगते, किम माया हातो मंदहा, मूर्खा मला काय मारतोस. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तुझला विवधी उपजला माझ्या आधी. तिने त्याला सांगितलं आणि कंस भयभीत झाला. तिकडे कंस भयभीत झाला गोष्ट खरी आहे. तिकडे परमात्म्याच्या प्राकट्याची गोष्ट पहाटच्या वेळेला सुनंदेला कळाली. नंदराजाची बहीण आहे सुनंदा. ही त्यांनी यशोदा राणीची सेवा करण्याकरिता आली होती. भल्या पहाटे तिला जाग झाली. तिनं येऊन पाहिलं, वहिनी बाळांत होण्याची वेळ जवळ आली आहे. खिडकीतून डोकावून पाहते
तर नीलमण्यासारखा चमकणारा माझा कन्हैया यशोदाराणीच्या समोर तिला दिसला. धावतच सुनंदा आतमध्ये आली. वहिनी वहिनी जाग्या व्हा. यशोदेचं बाळंतपण झालं होतं. झोपेत कुठे बाळंतपण होतं का महाराज? पण माया प्रगट झाली होती. माया किमकिम न करत होती. अघटित घटना पटे माया. म्हणून यशोदाराणी जागी झाली. बाळाला पाहू लागली. फार आनंद झाला. सुनंदा आता धावतच निघाली. नंदराजाला सांगण्यात गेली, भैया भैया तुम्हाला मुलगा झालेला आहे. नंदराजाला आनंद झाला. नवरत्नांची माळ सुनंदेला देऊन टाकली. आणि भल्या सकाळी ही सुनंदा नावाची गवळण सगळ्या गावात फिरू लागली. गवळण सांगी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर झाला. आणि कन्हैयाला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. देवाला पाळण्यात घातलेला आहे. देवदेवता त्यांनी हा सोहळा पाहण्याकरिता आले. याला नंदोत्सव म्हणतात. त्याला जन्मोत्सव म्हणतात. जगाचा मालक जगनियंता त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. देवाला पाळण्यात घातलेला आहे. आणि सर्वजण आता त्यांनी आपण भगवंताच्या नावाचा घोष आधी करणार आहोत आणि मग संकीर्तन करणार आहोत. फुलं सर्वांना मिळाली का? गोपाल कृष्ण असं म्हणा, नाहीतर पुंडलिक म्हणून मग गोपाल कृष्ण म्हणा. पुंडलिक वरदा विठ्ठल कृष्ण हरे वरदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गावाला आनंद झालेला आहे. आणि गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. सर्वजण आनंद विभोर होऊन भगवंताचं स्वागत करत आहे. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय. नंद भरा नंद भयो
प्राकट्य झालं. आपण सर्वजण गोकुळात जाऊन पोहोचलो सुद्धा. सर्वजण आनंदात विभोर आहेत. सर्वजण स्वतःला विसरलेले आहेत आणि विसरून भगवंताच्या माझ्या डोळ्यासमोर दिसणारी सगळीच माणसं विभोर होऊन भगवंताच्या छंदात त्यांनी नाचत होती. विविध क्षेत्रातून विविध पदाधिकारी मंडळी जरी माझ्या डोळ्यासमोर असली तरी ते सगळं विसरून गोकुळात प्रवेश करून गेले आणि गोकुळात श्याम सुंदराला पाहून नाचू लागले. आनंद, हाच आनंद, हा जीवनाचा खरा आनंद. स्वतःला विसरत नाही. तेवढ्या काळापूर्वी आपण विसरून गेलो आपण कोण आहोत, काय आहोत, कसे आहोत. मस्त आज भगवंताचं प्राकट्य झालं. घाईला आपण या मुद्द्यावर आलो. उद्याचा विस्तार आपण त्यांनी पाहणार आहोत. तुम्ही असं समजू नका की आता याचं हे सांगून झालं आणि आता झालं आता पुढचं सांगेन, पुढचं नाही सांगेन. परत याचा विस्तार मी तुमच्या समोर सांगणार आहे. उद्याच्या कथेमध्ये हे आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आजची कथा इथेच विराम पावती आहे. कन्हैया चालू सुद्धा लागेल. आता तो लीला करणार आहे पण ते आपण आता उद्याच्या कथेत श्रवण करणार. आजची कथा इथेच विराम पावती आहे. संयोजक मंडळी सूचना सांगतील. रोजच्या नियमापेक्षा आज जरा आपण म्हणून संयोजकांच्या सूचना या ठिकाणी 1100 रुपये मनोज भाऊ भुजबळ, 101 रुपया बिरमल शंकर हरिभाऊ, 101 रुपया सचिन शांताराम तांबे, 1525 रुपये दशरथ गणपत शेटे, 500 रुपये विलास काकडे, 101 रुपया उत्तम मारुती तोडकर, 500 रुपये जयंत उंदरे, 500 रुपये लक्ष्मण मारुती गंगणे, 101 रुपये बाळासाहेब कोंडाजी ढोरे, 101 रुपया तन्मय ढोबळे, 500 रुपये श्रीकृष्ण दगडू कोल्हे, 1100 रुपये बबन विठ्ठल गंधर, 1100 रुपये विजय खळवे, 1100 रुपये सविता अर्जुन दळवे, 1100 रुपये पांडुरंग भंगू दळवे, 151 रुपये रंजना श्रीकांत मोरे, 111 रुपये जयश्री पवार, 500 रुपये तानाजी भीमाजी पाटील, 200 रुपये प्रमोद सोपान जाधव, 100 रुपये वाळा रामभाऊ येळुली, 101 रुपया मुरलीधर बबन मुळे, 101 रुपया लहू सदाशिव मुळे, 1100 रुपये काका पाटील धनगरे, 211 रुपये ओंकार शिवाजी तांगडे, 101 रुपया पूर्णिमा शिवाजी गोळे, 5555 रुपये नारायण बबलू गरुड, 101 रुपया कुसुम भगवत करंडे, 201 रुपया सयाजी रामचंद्र पाटे, 1100 रुपये मारुती देवराम चौधरी, 500 रुपये वसंतराव राबाजी कोले, 100 रुपये लीलाबाई पांडुरंग नेहरकर, 101 रुपया विशाल महाराज काचळे, 200 रुपये शालन खंडेराव वाजगे, 100 रुपये सौरभ संग्राम शिंदे, 151 रुपये नंदा वसंत विधाटे, 1101 रुपये कृष्णा राजाराम पाटील, 500 रुपये राजेश पांडुरंग अवचर, 500 रुपये रमेश भोसले साहेब, 500 रुपये उर्मिला गोकुळ गाडेकर, 500 रुपये शांताराम विठोबा नाईक, 500 रुपये अजित अशोक धंगरे, 500 रुपये बबन शेख कोंडाजी जाधव, 1116 रुपये नंदा रमेश नाईक, 1016 पाटे आत्माराम लक्षू दत्तात्रय, 500 रुपये बाळासाहेब धमाले, 260 रुपये देवराम नामाजी वाडी, 111 रुपये संगीता गणेश कुलसुंदर, 101 रुपये फुलाबाई पांडुरंग दरंदरे, 500 रुपये तुळसा यशवंत पाटे, 251 नारायण बाबाजी दरेकर, 1100 रुपये विठ्ठल नारायण श्रीवर या सर्व देणगीदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो. राधेश्याम परिवार खोडक यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. महात्मे आलेले आहेत जे खाली असतील महाराज मंडळी त्यांनी पण वरती आजच्या दिवस कृष्ण जन्म झालेला आहे. आरती होण्याकरिता महाराजांना वरती बोलवा. आणि अजून एक सूचना माझ्याकडे जे पत्रक आलेलं आहे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्संग सोहळा भव्य राष्ट्रीय लिंगार्चन सोहळा श्री क्षेत्र भीमाशंकर शनिवार दिनांक 17 नोव्हेंबर 2018 स्थळ श्री क्षेत्र भीमाशंकर हे त्यांनी असणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी अशा पद्धतीने लाभ घ्या. सर्वात महत्वाची एक सूचना आहे. शुक्रवार दिनांक 2/11/2018 रोजी महाराजांना कीर्तनाची सेवा असल्यामुळे कथा 4 ते 7 या वेळात होईल. याची सर्वांनी दक्षता घ्या. शुक्रवार दिनांक 2/11/2018 रोजी कथा ही 4 ते 7 या वेळात होईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची. आजच्या आरतीचे मानकरी जे या ठिकाणी आहेत ते या ठिकाणी सांगतो त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचे.
वडगाव काशिंबे जे पाहुणे आहेत त्यांनी कृपया या ठिकाणी यायचे. संजय गोविंद खंडागळे, श्री व सौ संजय गोविंद खंडागळे आरतीसाठी ताबडतोब यायचे. श्री व सौ मनोज भाऊ भुजबळ, श्री व सौ सुरेश तुकाराम भालेराव, श्री व सौ शंकर हरिभाऊ बेरबल, श्री व सौ वासुदेव भाऊजी कानसकर, श्री व सौ लक्ष्मण मारुती गमणे, श्री व सौ जयवंत महादेव उनकुले, श्री व सौ बाळासाहेब पुंडाजी ढोरे, श्री व सौ संजय गोविंद खंडागळे, श्री व सौ उमेश रघुनाथ वालदाडे, श्री फूड अँड ड्रगचे आयुक्त पुण्याचे अर्जुन भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे विलास विठोबा पाटे यांनी ताबडतोब आरतीसाठी यायचे. आरतीसाठी ताबडतोब ज्या ठिकाणी ज्यांची नावं पुकारले त्यांनी ताबडतोब यायचे. श्री व सौ संजय गोविंद खंडागळे, मनोज भाऊ भुजबळ, सुरेश तुकाराम भालेराव, शंकर हरिभाऊ निर्मल, वासुदेव भाऊजी कानसकर, लक्ष्मण मारुती गमणे, जयवंत महादेव उनकुले, बाळासाहेब कोंडाजी ढोरे, संजय गोविंद खंडागळे, उमेश रघुनाथ वांजाडे, अर्जुन भुजबळ साहेब आणि विलास विठोबा पाटे. आरतीच्या नंतर ज्या भाविकांना ओरिजिनल तुळशीच्या माळे हवे असतील, आमचे तबलावादक महाराज यांच्याकडे ओरिजिनल तुळशीच्या माळे आहेत, तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करा. हरिभक्तीपरायण वारकी महाराज, हरिभक्तीपरायण कुलकर्णी महाराज यांनी कृपया आरतीसाठी समोर यायचं. श्री बाके हरी प्रिया यांनी सुद्धा आरती गाओ
शुक्रवारी दुपारी 4 ते 7 या वेळात कथा होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची. प्रसाद घेताना कोणी गोंधळ करू नये. कृपया शांततेमध्ये प्रसाद घ्यावा. कृपया शांततेत प्रसाद घ्यावा. प्रसाद सगळ्यांना मिळेल, संतवडा सगळ्यांना मिळेल. कृपया शांततेत घ्या. प्रेम देना देश की देश है आज वाले प्रेम देते